पण तिनं बरोबर ते मनाचं ओळखलं काय कथा बघ असेल सादर याचा अंदाज घेऊन तिनं गाणं म्हटलं आणि ते बरोबर म्हटलं. तर माझे गुरुजी म्हणायचे बायका कुठलं गाणं म्हणतात कीर्तनात, तुझ्याच आहे शेवट वेळ्या माझं काय अशी असं न म्हणता ते योग्य गाणं म्हणतात. कीर्तनाच्या पद्धतीनुसार सगळ्यांनी छान नाम घेऊया आणि चरित्र राधे 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 गोविंदा राधे 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 गोविंदा राधे 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 गोविंदा राधे 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 गोविंदा राधे गोविंदा वृंदावन चंद्र वृंदावन चंद्र अनाथनाथा दीन बंधू राधे गोविंदा अनाथनाथा दीन बंधू राधे गोविंदा अनाथनाथा दीन बंधू राधे 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 गोविंदा राधे गोविंदा वृंदावन चंद्र अनाथनाथा दीन बंधू राधे गोविंदा अनाथनाथा नंदकुमारा नमनित चोरा राधे गोविंदा नंदकुमारा नमनित चोरा राधे गोविंदा नंदकुमारा राधे गोविंदा राधे गोविंदा वृंदावन चंद्र अनाथनाथा दीन बंधू राधे गोविंदा अनाथनाथा दीन बंधू राधे गोविंदा यशोदबाला यदुकुल तिलका राधे गोविंदा यशोदबाला यदुकुल तिलका राधे गोविंदा नवाला यदुकुल तिलका यशोदबाला यदुकुल तिलका राधे गोविंदा यशोदबाला राधे गोविंदा वृंदावन चंद्र अनाथनाथा दीन बंधू राधे गोविंदा राधे 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 गोविंदा राधे गोविंदा वृंदावन चंद्र अनाथनाथा दीन बंधू राधे गोविंदा नंदकुमारा नमनित चोरा राधे गोविंदा नंदकुमारा नमनित चोरा राधे गोविंदा नंदकुमारा राधे गोविंदा वृंदावन चंद्र अनाथनाथा दीन बंधू राधे गोविंदा राधे 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 गोविंदा राधे 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 गोविंदा राधे गोविंदा वृंदावन चंद्र अनाथनाथा दीन बंधू राधे गोविंदा
संगती लागते की नाही, पण कुठल्याही पुराण कथांमधल्या किंवा साधारणपणे जी आख्यानं सांगितली जातात त्यांची सुरुवात तिथूनच होते बरं का. अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा, कुणाचं वर्णन सांगा नको. अर्धचंद्र माथी शुभ्र या वर्णनासाठी महादेव प्रसिद्ध आहे. पण आज असा क्षण आहे की यातली एकही गोष्ट जागेवर नाही. चंद्र एका बाजूला, त्रिशूळ एका बाजूला, डमरू एका बाजूला, रुद्राक्षांचा एका माळा एका बाजूला आणि स्वतः आठव्या बाजूला, असे अष्टदिशांना आपल्या सगळ्या वस्तू पसरून अस्वस्थ बसलेले महादेव आज कशातच लक्ष लागेना, कशातच मन रमेना आणि हळूहळू नेत्रांमधून अश्रू यायला लागले. आणि हे दृश्य पार्वती देवीने बघितलं. त्यावेळेला विचारायची पद्धत होती नाही आलेत म्हणून बोलते, विचारत होत्या. त्याप्रमाणे पार्वती देवी जवळ गेल्या आणि विचारलं, भगवंता काय झालं आज असे तुम्ही अस्वस्थ का? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? काही होतंय का? आता काय उत्तर यावं? या प्रश्नाला उत्तर मिळालं की त्याला परत उत्तर देता येत नाही. काय होतंय? काहीतरी होतंय. त्याचं उत्तर आहे तुमच्याकडे, काहीतरी होतंय. हो, मी तेच विचारते की काय होतंय. म्हणाले काय होतंय ते सांगता येईल
म्हणाले बाई गो तू मला विचारू नकोस आणि मी तुला सांगणार नाही कारण तू कोण आहेस सगळे कीर्तनकार सांगतात अर्धांगिनी त्यामुळे अर्धच सांगायचं संपूर्ण सांगायचं अरे काय सांगू सांगता येणार मला काय होतंय ते तुला सांगता येणार नाही असं कसं चालेल व तुम्ही जगाचे चालन करते आहात पालन करते आहात आणि तुम्ही जर असे अस्वस्थ बसलात तर जगताने कोणाकडे बघायचं त्यामुळे सांगा काय प्रेमानं विचारलं बघा हा स्वर आहे का आपल्याकडे काही न वदता हा माझा सुद्धा नाही हो गोड स्वर एवढा काही न वदता खर खर रडता काही न वदता खर खर रडता देवा कशासाठी काही न वदता काही न वदता खर खर रडता देवा कशासाठी सांगाना मनसे आता सांगाना मनसे आता सांगा जगदेवी दयाळा सांगा जगदेवी दयाळा सांगा जगदेवी दयाळा काही न वदता सांगत काही नाही नुसते रडता अस्वस्थ दिसता काय झालंय काही होतंय का बरं वाटत नाहीये कसली गरज आहे सांगा तरी पण महादेव काही सांगायला तयार नाही पण आख्यानाच्या सुरुवातीला एक व्यक्ती इथं आलीच पाहिजे कोण सगळ्या संगीत नाटकात सगळ्या कीर्तनात तुमची जी देवता आहे राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय संगीत नाटकाचं गाणं म्हटलं नाही तर कीर्तनकार बाद करतात राधाधर मधुमिलिंद जय जय रमा रमण हरि गोविंद रमा रमण हरि गोविंद जय जय रमा रमण हरि गोविंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय
गोपाल कृष्ण भगवान की. आणि मुद्दामून हेच गाणं म्हणत, हेच पद म्हणत म्हणत नारद महर्षी कैलास पर्वतावर आले. आणि पार्वती देवी म्हणाल्या, अगदी योग्य वेळी आलात बरं का. म्हणाले, कीर्तनकार वेळेच्या आधीच येतात. आयोजकांची तयारी नसते पंचायतीला. म्हणाले, मी अगदी वेळेवरच येतो, कारण मला माहिती आहे कुठं काय काय चाललेलं आहे आणि पुढे होईपर्यंत आख्यान कसं पूर्ण करायचं. त्यामुळं काय झालं म्हणाले, काय झालं म्हणाले, परिस्थिती अशी निर्माण झाली आहे. परिस्थिती अशी निर्माण झाली की महादेव अस्वस्थ आहे आणि महादेवांना काय होत आहे ते महादेव सांगत नाहीये. तेव्हा तुम्ही आता विचारा, म्हणजे ते तुम्हाला त्याचं खरं उत्तर देतील. ठीक आहे म्हणाले, एवढंच ना, विचारतो मी, पण असं काय झालंय. म्हणाले, तेच माहित नाही मला. म्हणाले, जरा वेगळी शंका आहे. ज्या अर्थी ते इतके अस्वस्थ आहेत त्याप्रमाणे बहुतेक सोबत येणार असं वाटतंय. एक माथ्यावरती आहे त्यामुळे बहुतेक आता एक सोबत येणार असं काहीतरी झालेलं असावं असा माझा अंदाज आहे. पण तुम्ही जाऊन तसं जरा शोध घ्या की का अस्वस्थ आहेत महादेव. आणि म्हणून नारद महर्षी महादेवांकडे गेले आणि महादेवांना विचारलं, भगवंता आज का असे अस्वस्थ, काय झालंय, बरं वाटत नाही का, काय होते, इतके अस्वस्थ का तुम्ही. आणि म्हणाले, बाबा रे, तूच असा एकटा बरं का की ज्याला आपलं दुःख सांगावं, कारण तू कुणालाही सांगणार नाही त्याची खात्री. अरे आता ही विश्वासू व्यक्ती आहे का. कीर्तन करायला काही सांगू, कारण ते दुसऱ्या कीर्तनात जाऊन सांगतात. त्याप्रमाणे तूच एक बाबा अशी व्यक्ती आहे की ज्याला आपल्या मनातलं सांगावं. म्हणाले, सांगतो, काय झालंय. म्हणाले, का न डोळे बंद कर, शांत बस. नारद महर्षीला आता ते एकेरी म्हणणार बरं का, शांत बस. आणि डोळे मिटल्यानंतर काही आवाज येतोय का तुला, ते काही आवाज येतोय का. म्हणून दोघांनी आपले डोळे बंद केले. आणि कसला आवाज येतोय हो, बाळचे रे मुरली बाजे रे मुरली बाजे मुरली बाजे रे मुरली. आवाज येतोय, कसला आवाज येतोय. हा आवाज स्वर्गातला नाही, हा आवाज पाताळातला नाही, हा पृथ्वीवरनं वृंदावनातून आवाज येतोय. कसला, मुरली मोहन मुरली परत, अधर मोहन मुरली परत, होठ पे माया विराजे, बाजे मुरली बाजे मुरली बाजे मुरली आवाज ऐकला, कसला आवाज येतोय. त्या भगवंताच्या मुरलीचा आवाज येतोय, त्या कानाच्या मुरलीचा आवाज येतोय. आणि ज्या नादाने, ज्या नादावरती एरवी माझी समाधी लागते, ज्या अनाहत नादाच्या शोधार्थ मी ध्यान लावून बसतोय, तो अनाहत नाद आज मला अंतर्मनातून नाही तर या बासरीच्या स्वरातून ऐकू येतोय. त्यामुळे आज माझं ध्यान लागत नाही आणि ध्यान लागत नाही. आणि एवढंच वाटतंय की ही मुरली मला ऐकायला मिळावी, त्या कानाला मला बघायला मिळावं, ह्या विचाराने मी अस्वस्थ आहे. म्हणाले, आता नारद महर्षी बघा, ते म्हणाले, भगवंता इतकंच ना, हो मी तिकडनंच येतोय. कशी कळ लावायची, मी तिकडनंच येतोय, खरंच तिकडनंच येतोय. मग जरा सांग बघू, भगवंत कसे दिसतात, कसे आहेत, कसे दिसतात, कसे मुरली वाजवतात,
ते सांगतील काहीतरी त्याच्या रूपाचं गुणांचं वर्णन कर, म्हणजे माझ्या मनाला शांती लाभेल, माझं मन स्थिर होईल, मला स्वस्थता लाभेल, काहीतरी वर्णन कर. नारद महर्षी म्हणाले, वेदांनाही नाही कळला अंत पारयाचा, वेद ज्याचं वर्णन करू शकत नाही, श्रुती नेती नेती म्हणतात त्या भगवंताचं वर्णन, त्या परब्रह्माच्या पुरुषोत्तमाचं वर्णन मी काय करणार. त्यामुळे इथं माझी वाणी कुंठित होते, मी नाही वर्णन करू शकत. त्या भगवंताच्या गुणांचं लीलांचं मी वर्णन करू शकत नाही. कोण म्हणाले, कोण एक तोडलाय, मी वर्णन करू शकत नाही, पण तुम्हाला तिथं नेऊ शकतो. तिथं काय फ्री पास आहे माझ्याकडे, मी नेऊ शकतो. आणि महादेवांना म्हणाले, कधी एकदा जातो आणि त्या भगवंतांना बघतो. असं झालंय बरं, ने बघू मला तुझ्या बरोबर. म्हणाले, नाहीला हरकत नाही. कोण म्हणाले, जरा तिथं नियम आहेत, अटी आहेत, काही काय आपल्या भाषेत रूल्स आहेत, तिथं जायचं असतील तर काही नियम पाळावे लागतात आणि माझ्या मते त्या नियमांच्यात तुम्ही बसत नाही. त्यामुळे मी म्हटलं तरी तुम्हाला तिथं नेता येणार नाही. असं काय म्हणाले, काय नियम आहेत. म्हणाले, तुम्ही जी मुरली ऐकताय, तुम्ही जी बासरी ऐकताय, ती भगवंत रासलीलेमध्ये वापरताय. ती रासलीलेमधली आहे आणि त्या रासलीले भागवताच्या दृष्टीने करताय बरं. आणि म्हणाले, या रासलीलेचं वैशिष्ट्य की इथं 3 जणांना प्रवेश आहे आणि त्यात तुम्ही कुठेही बसत नाही. पहिला प्रवेश म्हणाले फक्त बायकांना, त्यामुळे तुम्ही यात बसत नाही. दुसरा प्रवेश लहान मुलांना, ते तुम्ही नाही. आणि तिसरे म्हणजे संन्यासांना तुम्ही एक माथ्यावर आणि एक शेजारी, त्यामुळे तुम्ही संन्यासी नाही. या 3 गोष्टींमध्ये तुम्ही बसत नाही, त्यामुळे तुम्हाला जाता येणार नाही. आता आस लावली बरं का, भगवंताच्या दर्शनाची आस लावली, पण तिथं जाता येत. भगवंताला सुद्धा त्या दुसऱ्या रूपाची आस पडली. म्हणजे बघा, महादेव म्हणतात, बघा काहीतरी कर, पण मला तिथं घेऊन जा. तिथं एकदा तरी मला ती रासलीला मला एकदा तरी माझ्या डोळ्यांनी बघू दे. बाकी मला काही नको, पण मला एकदा ती रासलीला बघू दे. नारद महर्षी म्हणाले, या कुठल्याच गोष्टीमध्ये तुम्ही बसत नाही, कसं नेणार. आणि आता सगळ्या स्त्रियांची माफी मागते आणि पुढचं वाक्य म्हणते, हे सगळं बोलणं सवयीप्रमाणे सोडून पार्वतीनं ऐकलं. मला जेवायला मिळेल ना नंतर. सवयीप्रमाणे पार्वतीनं ऐकलं आणि पार्वती देवी आनंदानं आतमध्ये आल्या आणि म्हणाल्या, नारद महर्षी माझं मोठं काम केलं. मला जी भीती होती त्या भीतीतलं काही नाही. आणि काय म्हणाले, भगवंता महादेवा, तुम्हाला वृंदावनात जायचंय ना, रासलीला बघायला जायचंय ना, मी तुम्हाला मदत करते. म्हणाले, तुमचं नाव काय. अर्धनारी नटेश्वर ना, मग अर्धच्या इथं फक्त पूर्ण करा. तुम्हाला पूर्ण नारी मी बनवते, मग तर तुम्ही रासलीला बघायला जाल. आणि महादेव म्हणाले, खरंच तू करू शकशील का. म्हणाले, हो, जगताची माया आहे मी, शक्ती आहे मी ठरवलं तर काय कठीण आहे. त्यामुळं तुम्हाला स्त्री वेश धारण करण्याची जबाबदारी माझ्यावरती. चला म्हणाले, प्रसाधन गृहात हा शब्द ऐकलाय, ब्युटी पार्लर मध्ये आपल्यावर. चला म्हणाले, तुम्हाला असं तयार करते की कोणी तुम्हाला ओळखणार. म्हणून आपल्या प्रसाधन गृहामध्ये घेऊन गेली. म्हणाली, एरवी आता काही वापर करायला लागत नाही, तर मला काय म्हणतात, लंकेची काही एरवी कुठलाच दागिना इथं मला घालून देत नाही. आता यानं सगळ्या दागिन्यांनी मडवते. आणि म्हणून काय सुंदर प्रसंग आहे की शिवशक्तीचा खेळ बघा. काय आता शिवांना शक्ती तयार करते बरं का. आणि म्हणून त्या मायेनं, त्या पार्वती देवींनी भगवंतांचं रूप पलटायला सुरुवात केली. काय केलं, श्री नटराज सदा शिवशंकर, श्री नटराज सदा शिवशंकर, श्री नटराज सदा शिवशंकर, श्री नटराज सदा शिवशंकर.
सुंदर श्री वेशे नटले जटाजूट संभार मोकळा जटाजूट संभार मोकळा विंचरून मग तोही सगळा विंचरून परिस्थिती काय झाली बघा. एरवी जटांचा संभार आहे, कधी न आवरणारे महादेव आज पार्वती देवींनी तो जटाभार सोडला. असं वर्णन करतात की तो त्या कैलास पर्वताच्या खालपर्यंत आला. आता तो जर त्याने आवरायचा म्हटला तर 8:30 पर्यंत काय पुढे आठवण संपत नाही. त्यामुळे तो एका वाक्यात त्याने आवरला. जटाजूट संभार मोकळा जटाजूट विंचरून मग तोही मग आता हा सगळा विंचरला आणि छान आंबाडा बांधला बरं का भगवंतांचा. गजरा माळीच्या वरती गजरा माळीच्या आता गजरा माला आता कुंकू रेखी भालावरती कुंकू रेखी कुंकू लावून झालं. आता लाली लावली गालांवरती लाली. हे भगवंतांनी कधीच केलेलं नाही. त्यामुळे कितीतरी वेळ झाला भगवंतांना ते आपलं रूप काही आरशासमोर जाऊन बघावंच वाटेना. पुढे रुद्राक्षांच्या माळा त्याच्यात रुद्राक्षांच्या माळा कंठहार रत्नी तो कंठहार रत्ना त्या रुद्राक्षांच्या माळा त्या सगळ्या बाजूला ठेवल्या आणि कंठहार वेगवेगळे दागिने गळ्यामध्ये आले. गर्भरेशमी वस्त्रे नेसणी गर्भरेशमी वस्त्रे डोकी भरती पदर घेऊन डोकी भरती पदर विरक्त योगेश्वर विरक्त योगेश्वर विरक्त योगेश्वर जाहला गोपी शिवशंकर जाहला गोपी शिवशंकर जाहला गोपी शिवशंकर विरक्त योगेश्वर काय नाव आहे भगवान योगेश्वर पण जाहला गोपी शिवशंकर. पण ते सगळं रूप पालटलं आणि आता गोपी वेशामध्ये भगवंत तयार झाले, महादेव तयार झाले आणि पदर डोक्यावरती आला. पूर्वीचा त्याप्रमाणे पदर डोक्यावरती आला आणि महादेव म्हणाले पार्वतीला, देवी अगं हा पदर डोक्यावरनं घेऊन चालायचं कसं? हे रूप बदललं तर ठीक आहे, छान मी गोपी वेशामध्ये तयार झालो हे ठीक आहे, पण आता हा पदर घेऊन जायचं कसं? म्हणाले स्त्री पुरुषांना कितीही समान अधिकार दिले तरी बायकांकडे विशेष अधिकार आहेत. हो म्हणा, बायकांकडे विशेष अधिकार आहेत. म्हणाले पूर्वीच्या काळी हा पदर डोक्यावर घेऊन समोरची व्यक्ती त्या स्त्रीला बघणार नाही, पण ही स्त्री त्या पुरुषाला पूर्ण निरखायची शक्ती बाईकडे होती. त्यामुळे त्या स्त्रिया सगळ्या सुरक्षित होत्या बरं का. अजूनही राजस्थानामध्ये ही पद्धत आहे. त्याप्रमाणे हा पदर डोक्यावर घेऊन सुद्धा समोरच्या व्यक्तीचं निरीक्षण निरखता येतं. ते कसं ते थोडक्यात शिकवते. म्हणून पार्वती नजाकत बरं का, ती नजाकत पार्वती देवी आता शिकवत आहेत आणि थोड्या वेळापुरते का होईना महादेव ते शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. का तर आपल्याला ती रासलीला बघायला जायचंय आणि म्हणून सावरून घे पदर डोईवर सावरून घे पदर डोईवर. चालायला शिकले तो पदर डोक्यावर घेतला आणि आता म्हणाले आता मी परिपूर्ण झालो, आता जीवाचं शिवाशी ऐक्य व्हावं म्हणून ती रासलीला बघायला जातो. नारद महर्षीनं सोबत घेतलं. सावरून घे पदर डोईवर आरूढ नंदीवर जाहला गोपी शिवशंकर जाहला गोपी शिवशंकर. आणि सगळे देव बघायला लागले. असा कुठे चालला असा कुठे चालला याची कधी ना असा पाहिला याची असा कधी ना पाहिला. असं याला कधीच तुम्ही या रूपामध्ये या वेशामध्ये कधीच बघितलं नाही. योग्यांचा ईश्वर शोभे योग्यांचा
गोपी वेशामध्ये सुंदर नटले भगवंत, नंदीवरती आरूढ झाले आणि निघाले. पण निघाल्यावर 2 जण वाटेत आली. हा वेश धारण केला आणि 2 जण वाटेत आली, षडानन आणि गजानन. आता हा डोक्यावर पदर आहे, त्यामुळे ही दोघं म्हणायला लागली, काय रे दादा, आज आपली आई नंदीवरनं कुठे निघाली? चैत्र गौरीच्या हळदी कुंकवाला आज वाहन बदललं कसं? गजानन म्हणाले, जरा बघून येतो, काहीतरी गडबड वाटते. आणि म्हणून गजानन जवळ गेले आणि आता गजाननांचा आवाज तो इकडनं त्याला ऐकू जायला हवा म्हणून मोठ्यानं सांगितलं, षडानना, अरे ही आपली आई नाही, हे आपले बाबा आहेत. आणि हे सगळ्यांनी ऐकलं. जे गुप्त ठेवायचे, कुणाला हे रूप दाखवायचं नव्हतं, ते रूप बघायला सगळी ती भूतप्रेतावरी सगळी जमली, नंदी सगळे ते गण आले आणि म्हणाले, काय हो या वेशात कुठे चाललात? म्हणाले, केलीच गडबड. चांगला एकटा जाणार होतो ते बघायला, पण आता सगळे म्हणायला लागले, आम्ही जिथं तुम्ही तिथं आम्ही येणार. नारद महर्षी म्हणाले, भगवंता, या भूतावरीला आम्ही काय घेऊन जाणार नाही, तुम्हाला एकट्याला घेऊन जाईल, तुमच्या पुरता पास आणलाय, बाकीच्यांना तिथं प्रवेश नाही. आता यांचं काय करायचं ते तुम्ही बघा. 8:30 आले, यांचं काय करायचं? म्हणून महादेवांनी सांगितलं, बाळांनो, या वेळेला मी तुम्हाला सोबत नेऊ शकत नाही, कारण जे दृश्य मी बघायला जातोय ते दृश्य तुम्हाला दिसणार नाही. तिथे ज्ञानाचे डोळे नको, कर्माचे डोळे नको, तिथे फक्त भक्तीचे डोळे हवे. त्यामुळे तुम्हाला ते दृश्य दिसणार नाही. मी बघून येतो आणि तुम्हाला त्याचं वर्णन करतो. म्हणून त्या सगळ्यांना मागे ठेवून गोपी वेश धारण केलेले भगवंत त्या वृंदावनामध्ये संध्याकाळच्या वेळेला येऊन थांबले. आता एक एक गोपिका यायला लागली. बरं, शेवटचा प्रसंग आहे ते सांगते. एक एक गोपिका यायला लागली, उत्तम तयार झाली आणि यायला लागली. म्हटल्यावर नारद महर्षींना महादेव विचारायला लागले, हे काय रे भगवंत, हे काय रे कान्हा? नारद महर्षी म्हणाले, ओ गोपी वेश तुम्ही धारण केलाय, कृष्णाने नाही. सांगायचा हेतू, त्या ज्या गोपिका येत होत्या त्या इतक्या कृष्णमय झाल्या होत्या की कृष्णपंत आणि गोपीपंथी हा देहाचा विसर पाहिजे, त्या वेगळ्या नव्हत्याच. बरं का, जीवशिवाचा इतके त्यांचं कधीच झालं होतं. आणि म्हणून सगळ्या गोपिका जमल्या आणि पुन्हा या गोपिकांचा विषय काय, अजून पुरुषोत्तम या सगळ्या रासलीलेचा प्रमुख अजून आला नाही. आणि म्हणून त्याला बोलावलं आणि बोलावल्यानंतर सगळ्यांच्या आवडीचं पद म्हणूया आणि कानामध्ये उभा राहिला, देहुडा चरणी उभा राहिला, हातात मुरली घेतली आणि त्या रासलीलेला सुरुवात झाली. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी रस घेऊ चला, रंग उधळू चला, रस घेऊ चला, रंग उधळू चला, आला आला
अशा टिपऱ्या होतील नाही तर थोड्या वेळाने. गौरणींचा इकडे गोपिकांची ही रासलीला सुरू झाली आणि तिकडे मात्र महादेवाला काही सहीन पडे ना. आणि नारद महर्षीला म्हणायला लागले, महर्षी अहो इथे गंगेच्या जवळ यायचं आणि गंगेत नाहीचं नाही हे चालेल का? मग या रासलीलेमध्ये मलाही जावंसं वाटतंय. मी जाऊ का? मी जाऊ का? नारद महर्षींना विचारताय. नारद महर्षी म्हणाले, भगवंता अरे हा नृत्य प्रकार वेगळा, तुमचा नृत्य प्रकार वेगळा. तुम्ही करता ते तांडव नृत्य आणि हे टिपरी नृत्य तुम्हाला जमणार नाही. चुकून एखाद्या गोपिकेच्या पायावर पाय पडला तर काही खरं नाही. आपल्या भाषेत तुमचा सोलो डान्स, त्यांचा फोक डान्स तुम्हाला जमणार आणि तुम्ही जाऊ नका. पण महादेव म्हणाले, अरे ज्यासाठी आलो तेच करायचं नाही मग कशाला जगायचं? अर्थ काय? जीवाशिवाचं ऐक्य झालं नाही. रास या शब्दाचाच अर्थ आपण भारताचा अर्थ घेतो, पण भागवतामध्ये आलेला रास म्हणजे जीवाशिवाचं ऐक्य म्हणजे रास. पंचाध्यायी आहे भागवतात. त्याचा अर्थच मी तूपणाची. हा जाऊ दे मी तूपणा, देहाचा विसर पाडी, माझा देहाचा विसर मला करू दे आणि या रासलीलेमध्ये मला गोपी बनवता नाचू दे. म्हणून सगळं विसरले. आता टिपऱ्या घेतल्या आणि महादेव आता या रासलीलेमध्ये गेले. राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपी जन. राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपी जन. मन मेरा मन जय सखी रे पावन वृंदावन. मन मेरा मन जय सखी रे पावन वृंदावन. राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपी जन. टिपरीवर टिपरी पडायला लागली आणि महादेव सहजपणे ज्याप्रमाणे बाकी गोपिका नाचतायत आणि कान्हा सगळ्यांच्या बरोबरीनं नाचतोय असं तिथं भाव आहे. कोणी गोपी एकटी नाचत नाहीये, सगळ्यांबरोबर कृष्ण आहे असा भाव आहे. म्हणजे वंशी वट में जमुना तट में कान्हा रास रचाए. वंशी वट में तट में कान्हा रास रचाए. कान्हा रास रचाए. गोपी पर शंकर आए, गोपेश्वर कहलाए. गोपेश्वर कहलाए. डम डम डमरू बाजे कान्हा के मुरली. डम डम डमरू बाजे कान्हा के मुरली पे. जग करना रे श्याम संग राधा नाचे रे. राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपी जन. राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपी जन. मन मेरा मन जय सखी रे पावन वृंदावन. मन मेरा मन जय सखी रे पावन वृंदावन. काय दृश्य दिसतंय? चंद्र किरणा श्याम सलोना. दो आंखें कजरारी, दो आंखें कजरारी. चंद्र किरणा श्याम सलोना. दो आंखें कजरारी. ठुमक ठुमक नाचे गोपियों के संग. जग का पालनहारी, जग का पालनहारी. रास बिहारी संग रास
त्या देहाचा विसर करून महादेव स्वतः देवांचे देव असलेले महादेव सुद्धा त्या रासलीलेमध्ये समाविष्ट झाले आणि स्वतःच देह भान विसरले. त्याप्रमाणे भगवंताच्या जवळ गेल्यानंतर आपल्या देहाचा विसर आपल्याला पडावा हेच मागणं भगवंताकडे मागूया. याचा समारोप करताना झालेली सगळी सेवा भगवंताच्या चरणी आदित्यच्या चरणी ठेवते. जे काही चुकलं असेल त्याबद्दल क्षमा मागते. पण आपल्या आजोरी आपल्या सगळ्या आपल्या मंडळींसमोर कीर्तन करायचा आनंद आणि इतरत्र कीर्तन करायचा आनंद याची तुलना कुठेही होऊ शकत नाही. हा आनंद मला या सगळ्या प्रांतचे कुटुंबियांनी तुम्हा सगळ्यांच्या नियोजनातून मिळाला म्हणून तुम्हा सर्वांचे आभार मानते. कुठेही कीर्तनाला गेले तरी दोघांचे आशीर्वाद